माउंट एव्हरेस्ट केल्यानंतर माउंट एव्हरेस्टच्या टोकावर देशाचं राष्ट्रगीत गाणारी मी भारतातली पहिली आहे. अष्टहजारी शिखराच्या टोकावर विदाऊट ऑक्सिजन मास्क 1 मिनिट 50 सेकंदाचं ते सह्याद्रीप्रमाणेच हिमालयाच्या टोकावर ते महाराष्ट्राचं गीत गाण्याचं सौभाग्य मला प्राप्त झालं. नमस्कार. हिंदुस्तान पोस्टमध्ये मी हर्षद वैद्य, कॅमेरामन सतीश यांच्यासह आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. गिर्यारोहण साहसवीरांसाठीचा एक अतिशय आव्हानात्मक गोष्ट. महाराष्ट्राला तर गिर्यारोहकांची फार मोठी परंपरा आहे आणि याच परंपरेतलं एक महत्वाचं नाव आणि महत्वाची व्यक्ती आज आपल्यासमोर उपस्थित आहे. त्यांनी पोलीस दलातल्या पहिल्या महिला अधिकारी ज्यांनी 8,000 म्हणजे 8,000 मीटरपेक्षा जास्त उंचीची अशी जगातली सर्वोच्च शिखर आहेत त्यातली तब्बल 4 शिखरं आणि त्याच्यामध्ये जे जगातलं सर्वात उंच शिखर आहे माउंट एव्हरेस्ट हे सुद्धा त्यांनी सर केलेलं आहे आणि त्या सगळ्या अनुभवांचं कथन करण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत. मी द्वारकाजी यांचं स्वागत करतो आणि त्यांच्याकडे मुलाखतीला सुरुवात करतो. मॅडम, आपलं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. मला पहिलाच प्रश्न मला असं विचारायचा आहे की गिर्यारोहण आणि तेही एक महिला असून सुद्धा गिर्यारोहण करणं ही कठीण गोष्ट आहे. तर मुळात आपल्याकडे मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये आपल्याला परवानगी मिळतानाच प्रश्न असतो. तर ही आवड तुम्हाला कशी सुरुवात झाली, कशी तुम्हाला लागली, ही ओढ कशी लागली याच्याबद्दल आम्हाला सांगा. वडिलांकडनं लहानपणापासूनच खूप कुठलंही फ्रीडम म्हणजे खूप अशा प्रकारे स्वातंत्र्य होतं, पण त्याचा कधीही स्वैराचार होणार नाही याची नेहमी काळजी घेतली गेली. वडिलांकडनं ते फ्रीडम असल्यामुळं लहानपणापासूनच तो बोल्डनेस एक शरीरामध्ये होता म्हणता येईल, असं म्हणता येईल. साहसी प्रवृत्ती लहानपणापासूनच होती. आणि पोलीस खात्यातलं जे ट्रेनिंग आहे, एम-पी-ए मधलं, महाराष्ट्र पोलीस अकॅडमीतलं 2006 मध्ये ते कंप्लीट केल्यानंतर ज्यावेळेस पुणे आयुक्तालयामध्ये नोकरीला गेलेले होते, तर त्या ठिकाणी सायबर सेफ्टी वीकच्या प्रोग्रामच्या निमित्ताने शाळा कॉलेजेसमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी, बाबा ऑनलाईन असताना काय काळजी घ्या, काय नाही याबाबत बोलण्यासाठी गेले होते. तर त्यावेळेस एका ठिकाणी मला एका शाळेमध्ये एक रॅप केलेलं पुस्तक देण्यात आलेलं होतं. कामाच्या ओघामध्ये हेवी पोलीस स्टेशन असल्यामुळे ते उघडलंही गेलं नव्हतं. पण ज्यावेळेस माझी बदली तिथनं झाल्यानंतर मी ते पुस्तक उघडलं. जाताना ज्यावेळेस उघडलं गेलं, त्यावेळेस ते मुखपृष्ठ पाहूनच मी त्या मुखपृष्ठाच्या प्रेमात पडले होते. ते पुस्तक होतं म्हणजे माझ्याकडे मराठी व्हर्जन होतं. टुवर्ड्स द क्रेस्ट ऑफ सिल्व्हर हिमालया, हे जी.के. प्रधान यांनी लिहिलेलं जे पुस्तक आहे त्याचं मराठी व्हर्जन होतं. साद देती हिमशिखरे. त्या पुस्तकाच्या कव्हरनी जे निळं शार्क पुस्तक, ते कव्हर आणि त्याच्यावर बर्फाच्छादित टेकड्या. तर तेव्हापासनं म्हणजे ते 2015 पासनं त्या बर्फाच्छादित टेकड्यांनी कुठेतरी मनाला साद घातली आणि तिथून पुढे कुठेतरी त्या हिमशिखरांची किंवा हिमालयाची ते पुस्तकाचं पारायण झाल्यासारखं वाचन झालं आणि त्यांनी ते माउंटेनिअरिंगचे आयुष्य घडलं. माउंट एव्हरेस्टवर न थांबता सगळ्यांकडनं सांगण्यात आलं होतं, माउंट एव्हरेस्ट झालं, आता थांब, आता अजून वेगळं काहीतरी होईल त्यावेळेस कर. पण पुढच्या पण आता ही जी अष्टहजारी नावं सांगितली आपण, एक वेगवेगळी 3 शिखरं आहेत. माउंट लोत्से आहे, माउंट मनास्लो आहे, आत्ताचं माउंट धौलागिरी आहे. हे करण्यापाठीमागचं जिद्द पुन्हा एक पुस्तकच ठरतंय. ते आहे न्यूझीलंडचे जे गिर्यारोहक होते, मार्क इंग्लिस, पुस्तकाचं नावच ते आहे, की दोन्ही पाय नसलेला व्यक्ती दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर 2006 सालामध्ये माउंट एव्हरेस्टच्या टोकावर चढला. तर ती स्ट्रॉंग विल पॉवर, जर पाय नसलेला व्यक्ती जर अष्टहजारी शिखरं करू शकतो, परमेश्वराने मला सगळं काही दिलेलं आहे, तर मी एव्हरेस्टवर का थांबायचं? अजून पुढचा प्रवास का नाही करायचं? प्रत्येक माउंटनवरचं चॅलेंज का नाही स्वीकारायचं? का नाही ते अनुभवायचं? असा विचार केला आणि हा प्रवास चालूच राहिला. तुम्ही आता सांगितलं की जी 8,000 शिखरं आहेत त्यातली महत्वाची 4 तुम्ही केली. तर माउंट एव्हरेस्ट हे जगातलं सगळ्यात उंच आहे. मग तुम्ही माउंट मनास्लो केलंय. आता नुकतंच तुम्ही धौलागिरी सुद्धा केलाय. माउंट लोत्से झालेलं लोत्से आहे. हे पण तुम्ही केलेलं आहे. तर मला तुम्हाला प्रश्न असा विचारायचा आहे की एक महिला पोलीस अधिकारी अशा शिखरांवरती तुम्ही हे सगळी सर केलेली आहेत आणि तुमचं नाव हे पहिलं आहे की जी पहिली महिला पोलीस अधिकारी आहे की या सगळ्या शिखरांवरती ज्यांनी सर केलेले आहेत, त्यांनी पाय रोवून आलेले आहेत. तर ती भावना तुम्हाला कशी वाटते? त्याच्याबद्दल तुमची प्रतिक्रिया काय? की आपण एक त्यातली पहिली व्यक्ती आहोत आणि आपण ही सुरुवात करतोय. तर ह्याच्याबद्दल तुम्ही आम्हाला सांगा. माउंट एव्हरेस्ट करण्यापाठीमागचा एक खूप उदात्त एक हेतू घेऊन ते माउंट एव्हरेस्ट एक प्रेरणास्थान ठेवलं होतं, की माझे आई-वडील माझे दोन्ही माझ्या आयुष्यामध्ये नाहीयेत. तर त्या दोघांना जगावेगळी श्रद्धांजली देणारी मुलगी हे जगाने ओळखावं. ज्यावेळेस माउंट एव्हरेस्टच्या इतिहासामध्ये माझं नाव घेतलं जाईल, तर जगाने ओळखावं ही मुलगी कुणाची आहे. विश्वनाथ डोके आणि भागीरथी डोके यांची मुलगी आहे. तर त्यासाठी ते माउंट एव्हरेस्ट केलं गेलं होतं. त्याच्यामुळं ते घडत गेलं आणि ते माउंट एव्हरेस्ट झाल्यानंतर आज कळतंय, की मी पहिली ठरते सगळीकडं. आज महाराष्ट्रातली महिलांमधली ज्येष्ठ गिर्यारोहक ठरते, की जिने माउंट एव्हरेस्ट केलेलं आहे.
महाराष्ट्र पोलीस दलातील पहिली महिला आहे. आज 50,000 ते 70,000च्या आसपास फोर्स आहे महाराष्ट्र पोलीसचा. पण त्याच्यामध्ये पहिली आणि ते पण वयाच्या 50व्या वर्षी. जिथं महिलांना 40शी नंतर वेगवेगळे प्रॉब्लेम्स, हात-पाय, गुडघे दुखणे सगळं काही वेगवेगळे अर्ज असतात. तर त्या ठिकाणी मी कुठेतरी 42व्या वर्षी माउंटेनिअरिंगला सुरुवात केली आणि 50व्या वर्षी त्या टोकावर ज्यावेळेस ते पोहोचले, एक अभिमान आहे तो, की बाबा त्यावेळेस त्या टोकावर या वयातही मी पोहोचू शकले. आणि मला हेच सांगणं आहे सगळ्यांना, की बाबा जर ठरवलं, वेअर देअर इस अ विल म्हणजे तुमची जर विल पॉवर स्ट्राँग असेल, जस्ट रिमेंबर स्काय इस द लिमिट. मॅडम थोडासा पुढचा प्रश्न हा थोडासा करून ह्याच्याबद्दलचा आहे. कारण त्याच्याबद्दलची माहिती सध्या पर्यावरणाचे प्रश्न असतील त्या संदर्भात ती माहिती खूप येते. की प्रत्येक गिर्याशिखरा जी शिखरं आहेत, मतलब सगळ्या माउंट एव्हरेस्ट ह्याच्याबद्दलचा खूप प्रसिद्धच आहे. की तिकडे माउंट एव्हरेस्टबद्दलची गिर्यारोहणाची जितकी चर्चा होते, तितकीच चर्चा तिथल्या कचऱ्याची होते. हं. तिथे सापडणारे गिर्यारोहक आहेत, जे दुर्दैवाने जे मृत पावतात, त्यांची चर्चा होते. तर ह्याच्याकडे तुम्ही कसं बघता, की हा जो कचरा आहे किंवा सगळ्या गोष्टी होतात, गिर्यारोहणाच्या वेळेला जे सगळे सगळे जे आव्हानं येतात, त्यांच्याकडे तुम्ही कसं बघता आणि त्याला तुम्ही कसं पार केलं पाहिजे, तुम्ही काय सांगाल? नाही, कचरा 100% जे गिर्यारोहक आहेत, म्हणजे जे क्लाइंबर्स आहेत, माउंटेनियर जे कोणी आहे, त्या प्रत्येकाची ती जबाबदारी आहे, की बाबा तो माउंटन म्हणजे ते जसं ते शेर्पा कम्युनिटीचं दैवत आहे, तसं ते माझं देखील दैवत आहे. आज तो परमेश्वर आहे. त्याच्यामुळं म्हणजे त्याच्यासमोर नतमस्तक होता आणि जाताना जसे नतमस्तक होतात, तसा तो शुद्ध आणि तो आहे त्या अवस्थेत राहील, याची जबाबदारी प्रत्येक गिर्यारोहकानं घेणं खूप तेवढंच गरजेचं आहे. आणि गिर्यारोहक जरी त्याची जबाबदारी विसरत असेल, आता जसं आपण म्हटलं मृत जर शरीर आहे, मृत व्यक्ती तर स्वतःला खाली आणणं शक्य तिथपर्यंत पॉसिबल होत नाही. खूप जुन्या काळातल्या डेड बॉडीज आहेत. त्या मे बी तशाच्या तशा त्या आहेत तिथं तशा पडून आहेत किंवा नंतर त्यांचे सांगाडे जे आहेत ते नंतर मिळून येतायत. आताच्या काळामध्ये बऱ्यापैकी म्हणजे जर कुणाची इच्छा असेल तर ती बॉडी पण शेर्पांकडनं कारण की मागच्या वर्षी लोत्सेला ज्यावेळेस प्रवास चालू होता, तर भारतातलेच एक गिर्यारोहक आहे. माझ्या प्रवासामध्ये मी समिट करून ज्यावेळेस आले, तर माझ्या समोरासमोर म्हणजे कॅम्प 3 वरून कॅम्प 2 ला ती डेड बॉडी आणि नंतर तिथून ती हेलिनं खाली आणण्यात येत होती. तर ते 4 ते 5 शेर्पा जवळ-जवळ माझ्या समोरच ती डेड बॉडी खाली घेऊन चाललेले होते आणि त्या डेड बॉडीच्या बरोबर माझा प्रवास चाललेला होता. तर म्हणजे डेड बॉडीचा तो विषय नाहीये. पण बाकी इतर वेळेस तो माउंटन खूप शुद्ध आणि चांगल्या प्रकारे राहील ही प्रत्येक गिर्यारोहकाची जबाबदारी आहे आणि गिर्यारोहक आपली जबाबदारी जरी विसरत असेल, तरी तो शेर्पा त्याची जबाबदारी विसरत नाही. तो पुन्हा परत रिटर्न होताना त्यांचं क्लीनअप मोहीम असते, की बाबा माउंटेनिअरिंग संपलेलं आहे, आता सगळ्यांचं झालेलं आहे, तर त्यावेळेस येताना सिलेंडर्स किंवा जो काही वेस्ट आहे, ते सगळं काही पूर्णतः घेऊन येण्याची जबाबदारी तो शेर्पा. कारण की त्याच्यासाठी ते दैवत आहे, त्याची रोजी-रोटी आहे माउंटन. त्याच्यामुळे त्याचं घर चालतंय. त्याच्यामुळे तो कधीही कमी पडत नाही. माउंटेनिअर एक वेळेस कमी पडेल, पण तो शेर्पा तो माउंटन स्वच्छ ठेवायला कुठेही कमी पडत नाही. मॅडम तुम्ही आता सांगितलात, की जेव्हा एका पुस्तक तुम्हाला या सगळ्या गोष्टींसाठी कारणीभूत ठरलं. साधे येथे हिमशिखरे तुम्ही सांगितलंत त्या पुस्तकाचं शीर्षक जे होतं आणि कदाचित तुम्हाला त्यांनी साथ घ्यायला सुरुवात केली आणि तुम्ही ती सगळी सुरुवात केलीत सगळ्या गिर्यारोहणाला. मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे, की तुम्ही मगाशी उल्लेख केला, आपण बोलताना उल्लेख केलात, की हे डेड झोनमधली शिखरं आहेत सगळी. तिकडनं आपण गेलोय तर परत येऊ ह्याची गॅरंटी नाहीये. तर अगदी मग बरोबर. तुम्ही जेव्हा सुरुवात केली, तेव्हा तुम्हाला भीती नाही का हो वाटली? का आपण जातोय, आपण हे सगळं करतोय, आपलं काय होईल? अ, ज्याला भीती वाटते, मला असं वाटतं, ज्याला भीती वाटते तो गिर्यारोहण करू शकणार नाही. कारण की त्याला प्रत्येक पावलावर मृत्यू आहे, हे ज्याला माहिती आहे आणि ज्याची त्याच्यासाठी मानसिक तयारी झाली तोच ते करू शकतो. जर त्याच्या मनामध्ये माझ्या मनात जर भीती असते, तर त्या 29,000 फुटाच्या उंचीवर राहून ज्यावेळेस मी खाली पाहते, ती खोल दरी पाहिल्यानंतर तर डोळे फिरून मी तिथून माझं स्वतःला कोलॅप्स करू शकते तिथं. तर तेवढं एक तुम्हाला स्वतःचा एक काय मेंटल स्ट्रेंथ, एक बेस कॅम्प सोडल्यानंतरचा तुमचा प्रवास फिजिकलपेक्षा पूर्णतः मेंटल स्ट्रेंथवर चाललेला असतो. तर मेंटली तुमचं तेवढं स्ट्राँग असणं खूप गरजेचं आहे. तर आणि तरच ते माउंटेनिअरिंग किंवा गिर्यारोहण शहरात हां, तुम्ही ट्रेकिंगपर्यंत एका ठराविक हाईटपर्यंत पोहोचू शकता. पण टोक जर गाठायचं असेल, तर म्हणजे मृत्यूपेक्षाही काही तिथपर्यंत मृत्यूवर विजय प्राप्त करण्याची मानसिकता किंवा ती म्हणजे काय म्हणतात ना, ती विल पॉवर तुमच्यामध्ये असणं खूप गरजेचं आहे. तर आणि तरच ते माउंटेनिअरिंग शक्य होतं. आता थोडंसं आजच्या काळाशी निगडीत असा तुम्हाला प्रश्न विचारतो, की आताच्या काळामध्ये गिर्यारोहण म्हणजे तुम्ही आता एवढी सगळी शिखरं पार करून इथे आलेला आहात. तुमच्या प्रचंड अनुभवाचं तुम्हाला आता तिचं गाठोड तुमच्यासोबत आहे. आजच्या काळाला गिर्यारोहण आणि गिर्यारोहक बनणं म्हणजे गिर्यारोहण करणं, ही आजच्या काळामध्ये किती गरजेची गोष्ट तुम्हाला वाटतं? नाही, गिर्यारोहण म्हणजे मी 2000 म्हणजे 2024 पूर्वीची द्वारका आणि आजची द्वारका याच्यामध्ये बरोबरचे काम करणारे जे सहकारी आहेत किंवा अधिकारी आहेत किंवा कर्मचारी आहेत, सगळ्यांना खूप म्हणजे आमूलाग्र म्हणता येईल ना,
असा ड्रास्टिक चेंज वाटतो, की बाबा त्या पर्वतांनी मला खूप चांगल्या प्रकारे घडवलं. तो माउंटन तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला पेशन्स शिकवतो, तुम्हाला पॉझिटिव्ह राहायला शिकवतो, तुम्हाला गिव्ह अप करायचंय नाही लाईफमध्ये. म्हणजे ज्या क्वालिटीज तुम्हाला सक्सेसफुल होण्यासाठी आयुष्यामध्ये गरजेच्या आहेत, त्या सगळ्या तुम्ही त्या माउंटन्सकडनं शिकता. तो माउंटन्स तुम्हाला एवढं भरभरून देतो, की ते दिल्यानंतर मग त्याच्यामध्ये कुठं काही कमी पडण्याचं. त्याच्यामुळं प्रत्येकाने गिर्यारोहण म्हणजे गिर्यारोहण तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मकता आणण्यासाठी खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळं गिर्यारोहण गरजेचं नाहीये, की तुम्ही अष्टहजारी शिखरांचं डेथ झोनची जी म्हणते तिथे हे करून घ्यायला. हां, त्याला जर तुमची मानसिक तयारी असेल, शारीरिक तयारी असेल, तर 100% तुम्ही त्याचा प्रयत्न करा. पण कमीत कमी तुम्ही शिखराच्या पायथ्याशी जरी म्हणता येईल ना, बेस कॅम्प म्हणतात प्रत्येक शिखरांचे, तिथपर्यंत जा. तिथं गेल्यानंतर त्या माउंटनची भव्यता बघा. त्याच्याकडनं वेगवेगळ्या क्वालिटीज जे काही व्हर्च्यूज तो माउंटन आपल्याला मूल्यवान गोष्टी ज्या शिकवतो, त्या शिकून घ्या आणि आयुष्याला भरपूर करा. एवढंच मॅडम, मी सांगू तुम्हाला शकते. आता हे आता बघतोय तुम्हाला कधी तुम्ही मगाशी बोलताना सांगितलं मला तो अपघाताचं पण तुम्हाला सांगितलं फ्रॉस्ट बाईट तुम्हाला झाली आणि त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या हाताला थोडंसं म्हणजे आता लागलेलं आहे, थोडंसं तुमचं लिमिटेशन्स तुम्हाला आलेले आहेत. हा अपघात कसा घडला आणि आम्हाला त्याच्यावरती तुम्ही कशा पद्धतीने मात करणार आहात ते पण आम्हाला सांगा? नाही, फ्रॉस्ट बाईट आत्तापर्यंत हे 4थ्या शिखरामध्ये मला धवलागिरीमध्ये यावेळेस फ्रॉस्ट बाईट झालाय. आत्तापर्यंतच्या तिन्ही शिखरांनी मला प्रत्येक ठिकाणी त्या माउंटननी मला कुशीतच घेतलं. मला कधीही त्रास झालेला नाहीये. पण यावेळेसच्या ह्याच्यामध्ये मे बी सांगितलं जातंय किंवा ऐकलेलं होतंय, की पाण्याची कमतरता शरीरामध्ये झाल्यामुळं मे बी यावेळेस तो झाला असेल. पण तरी पण म्हणजे ज्यावेळेस झाल्यानंतर हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते, त्यावेळेस जसं तुमच्या इथं बसली तशी अशी छान प्रकारे पोज दिली होती. की सगळ्यांना सांगताना हे सांगत होते, की मला माझ्या माउंटननी सकारात्मक राहायला शिकवलेलं आहे. तर त्याच्यामुळं आज या म्हणजे दुःखामध्ये जसं म्हणता येईल थोडासा आजार आहे, तो बरा होण्यासाठी काही एक महिन्याचा कालावधी जाणार आहे. तरी पण मी आनंदी आहे. कारण की त्या माउंटनची फक्त मला ज्यावेळेस 3 वेळेस त्या माउंटननी स्वीकारलं, त्यावेळेस तो माझा होता आणि आज मला थोडासा आजार झाला म्हणून तो माझा नाही असं मी म्हणूच शकत नाही. त्याच्यातली पॉझिटिव्हिटी किंवा निगेटिव्हिटी जे काही आहे ते सगळं स्वीकारण्याची माझी तयारी असल्यामुळं यात पण मी आनंदी आहे. मॅडम, शेवटचाच प्रश्न, की अनेक गिर्यारोहणासाठी अनेक मुलं म्हणजे आता पावसाळ्यात आता पाऊस नुकताच तोंडावरतीच आहे. पावसात तर गिर्यारोहणाचं पीकच निघतं, की सगळे प्रत्येक किल्ल्यावरती आपल्याला तुम्हाला गर्दी दिसते, सगळ्या गोष्टी होतात. तर गिर्यारोहण आणि गिर्यारोहण शास्त्रशुद्ध पद्धतीने गिर्यारोहण ह्या सगळ्या गोष्टी ज्यांना करायच्या आहेत आणि खरोखरच एक करियर म्हणून, एक साहसी प्रकार म्हणून जे याकडे बघतायत, त्या तरुणांना तुम्ही काय संदेश द्याल? कशा पद्धतीने या गोष्टी पुढे नेल्या पाहिजेत? नाही, नाही. याच्यासाठी ट्रेनिंग्ज आहेत, वेगवेगळे ट्रेनिंग्ज आहेत. बाबा तुम्हाला जर गिर्यारोहण हे जर करियर म्हणून निवडायचं असेल, तर BMCचा कोर्स आहे किंवा म्हणजे बेसिक माउंटेनिअरिंग कोर्स आहे, एडवान्स माउंटेनिअरिंग कोर्स आहे किंवा मग काही वेळेस तुम्हाला जर ग्रुप्स घेऊन जायचे असेल, तर त्या ठिकाणी फक्त त्यांना टेक्निक तुम्हाला देणे महत्त्वाचे नाहीये. त्या ठिकाणी जर तो व्यक्ती कुठे अडचणीत सापडला, तर त्याला तुम्हाला रेस्क्यू पण करायचं आहे. तर हे सगळे ट्रेनिंग ज्याला कुणाला हे करियर म्हणून निवडायचं आहे, त्या व्यक्तीनं सगळ्या प्रकारे स्वतःला परिपूर्ण करावं आणि एक चांगल्या प्रकारे तुम्ही परिपूर्ण असाल, तर तुम्ही ज्या कुणा व्यक्तीला त्या माउंटनमध्ये घेऊन गेलेला आहे, त्याला सुखरूपपणे परत पुन्हा घरी घेऊन येऊ शकतात. एवढं ट्रेनिंग तुम्ही स्वतःला जर दिलं, तर तुम्ही गिर्यारोहण हे खूप चांगल्या प्रकारे तुमचं एक करियर म्हणून निवडू शकता. मॅडम, तुम्ही आज आम्हाला वेळ दिलात आणि आमच्या प्रश्नांना सविस्तर उत्तरं देत तुमचे अनुभव आमच्यासोबत शेअर केलेत आणि एक हो, येस. क्षणाचा फक्त थोडासा कालावधी बोलताना राहून गेलं म्हणून सांगते. माउंट एव्हरेस्ट केल्यानंतर माउंट एव्हरेस्टच्या टोकावर देशाचं राष्ट्रगीत गाणारी मी भारतातली पहिली आहे. विथआऊट ऑक्सिजन मास्क मी पूर्ण सावधान पोझिशनमध्ये जे प्रॉपर रिस्पेक्ट आपल्या राष्ट्रगीताला दिला गेला पाहिजे, त्या प्रकारे राष्ट्रगीताला रिस्पेक्ट देऊन मी देशाचं राष्ट्रगीत त्या टोकावर गायलेलं आहे आणि एक भारतीय म्हणून ती नोंद झाल्याचा मला खूप मोठा अभिमान आहे. नंतर माउंट मनासलू मागच्या वर्षी जे केलं त्यावेळेस म्हणजे आतापर्यंत आपलं महाराष्ट्र गीताचा दर्जा जय जय महाराष्ट्र माझ्या या गीताला महाराष्ट्र गीताचा दर्जा मिळाल्यानंतर सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यामध्ये सर्व मावळ्यांनी ते आपलं महाराष्ट्र गीत पोहोचवलेलं आहे. पण अद्यापपर्यंत हिमालयाच्या टोकावर ते कुणी नेलेलं नव्हतं. अष्टहजारी शिखराच्या टोकावर विथआऊट ऑक्सिजन मास्क 1 मिनिटं 50 सेकंदाचं ते आपलं सह्याद्रीप्रमाणेच हिमालयाच्या टोकावर ते महाराष्ट्राचं गीत गाण्याचं सौभाग्य मला प्राप्त झालं. या देशाची, ह्या राज्याची खरंच ऋणी आहे आणि कुठेतरी ते फिटल्यासारखं झालं. आणि यावर्षी धवलागिरी आता फ्रॉस्ट बाईट झालेला असला, तरी ज्यावेळेस त्या टोकावर होते, त्या टोकावर देखील 150 वर्ष पूर्ण झालेलं आपल्या देशाचं जे राष्ट्रीय गीत म्हणतो आपण वंदे मातरम, त्याचं देखील मी गायन केलेलं आहे. आणि मानस असा आहे, की
माउंटन्स मला बोलवत राहतात. द माउंटन्स आर कॉलिंग अँड आय मस्ट गो. त्याप्रमाणे मला माउंटन्स बोलवतच राहतात आणि मी पुन्हा-पुन्हा परत माउंटन्समध्ये जाणार आहे. पण पुढच्या ज्यावेळेस ज्या कुठल्याही अष्टहजारी शिखरावर असणार आहे, मानस आहे माझा, की माझ्या आयुष्याचं एक दैवत असलेले विदा सावरकर जे आहेत, त्यांचं जे म्हणजे सर्वांचा जीव आणि प्राण असलेलं सागरा प्राण तळमळला, हे गीत जे आहे आवड आहे मला त्या गाण्याची देखील म्हणजे. तर ते गीत गाण्याचा संकल्प त्या गीताच्याद्वारे सावरकरांना आदरांजली देण्याचा संकल्प मी आजच्या या कार्यक्रमाच्या ह्याच्यातून आपल्याला व्यक्त करू इच्छिते. मॅडम, तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि एक अतिशय चांगला जो आमच्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे, त्या जिव्हाळ्याच्या विषयावर संकल्प तुम्ही आज इथे करताय. तर आमच्याकडनं तुम्हाला शुभेच्छा पण आहेत आणि आम्हाला ते नक्की ऐकायला पण आवडेल. तुम्ही तो व्हिडिओ कराल धन्यवाद. तो. आणि खरंच आज तुम्ही आम्हाला वेळ देऊन तुमच्या संपूर्ण अनुभवांचं आमच्याजवळ कथन केलं आणि आमच्या प्रश्नांना सविस्तर उत्तरं दिलीत. याबद्दल हिंदुस्थान पोस्टतर्फे आपले मनःपूर्वक आभार. धन्यवाद. तर या होत्या द्वारका डोके मॅडम. त्यांनी पोलीस दलातल्या आपण सर्वसाधारणपणे पोलीस दलातले आपण सगळे अधिकारी बघितले, तर त्यांच्याबद्दलचं एक थोडंसं आपल्याला एक भयच वाटतं. पण हे अधिकारी सुद्धा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये त्यांची आवड जोपासत कशा पद्धतीने त्यांचं म्हणजे छंदाचं रूपांतर एका साहसी प्रकारामध्ये करून आणि त्याचं कशा पद्धतीने त्याच्यामधल्या अचीव्हमेंट सुद्धा करू शकतात आणि ते इतक्या चांगल्या पद्धतीने आपल्यासमोर त्यांनी मांडल्या आणि ह्या अचीव्हमेंट्स बद्दल त्यांनी आपल्याला अतिशय अगदी खरंच खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी आपल्याला माहिती दिली आणि त्यांच्या पुढच्या गोष्टींचे, पुढच्या प्लॅनिंग्स, त्यांचे पुढचे जे काही सगळे संकल्प आहेत, त्यांच्याबद्दल त्यांनी आपल्याला सांगितलं. तर ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्थान पोस्ट या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि Facebook पेजला लाईक, फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.